जीजू? ए कशी आहेस? मस्त. किती दिवसांनी भेटतोय ना आपण. मला तर आता वाटलं होतं की तू म्हणजे आता आम्हाला. मधुरा, अगं या ना. कशी आहेस? मस्त. असणारच मज्जेत. म्हणून तर लग्नानंतर इतक्या दिवसांनी येताय ना तुम्ही दोघं. काय जीजू? लग्नानंतर तुम्ही दोघांनी इकडे यायचं नावच घेतलं नाही काय? मधुरा, गप्पा मारायला खूप वेळानंतर. मंजिरी, दमला असाल तुम्ही. बसा ना, मी लगेच पानं घेते. नाही, नको. मी निघेन आता. असं कसं चालेल? अहो, मी तुमच्याकडे नाही जेवले कारण तशी रीत आहे. पण तुमचा जावयाचा मान आहे. अहो, तुम्ही तरी सांगा ना. सांगितलं ना आताच. जावयाचा मान. काकांनी तुम्हाला काहीच सांगितलेलं दिसत नाहीये. काय बोलले नाहीत शिवराज? हेच की त्यांची उद्या एक महत्त्वाची मीटिंग आहे कोल्हापूरमध्ये. नाही म्हणजे आमचं बोलणं झालंय, त्यामुळे तातडीने निघणार आहेत लगेच ते. अहो, इतके काय काही आहे? जेवून निघू दे ना त्यांना. अगं नाही, महत्त्वाचं काम असेल ना काहीतरी, आणि इथनं उशीर झाला निघायला की मग तिथे पोचायला उशीर होईल ना, म्हणून लगेच निघतील ते. या, मी तुम्हाला बाहेर सोडतो. या. येतो. तुम्हाला घरच्यांशी असं खोटं बोलण्याची काहीच गरज नव्हती. सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवू नका सत्यजितराव. नाही, तुम्ही नावाप्रमाणे सत्यवादी आहातच, ही कौतुकाचीच गोष्ट आहे. पण तुम्ही जे आज सांगणार होतात त्याचं या घरात कोणालाही कौतुक वाटणार नाही. तुम्ही आज बघितलं असेल, घरात सणाचं वातावरण आहे. सगळेजण डोळ्यात प्राण आणून मंजिरीची वाट बघत होते. त्यांच्या ह्या आनंदावर विरझण घालण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. जे झालं ते झालं, संपलं. पुन्हा त्याची वाच्यता नको. हे या घरच्यांच्या, मंजिरीच्या आणि तुमच्याही भल्याचं आहे. तुम्ही बोला, मी येतो. सांभाळून जा. तूही सांभाळून राहा इथे. तुम्ही माझी काळजी नका करू. हो, विसरलोच. इथे तुझ्या माहेरची माणसं आहेत. फक्त तेच नाहीये, तुम्ही सुद्धा आहात. येतो मी. बाय.
मावशी तू अशी इकडे एकटी का बसलीस? काही नाही ग, जरासं घर मोकळं मोकळं वाटायला लागलं मला, म्हणून बाहेर येऊन बसले. मग मला बोलवायचंस ना. बोलवणार होते, रिकामं वाटत होतच मला. मी तुला एक सांगू का, आपण असा विचार केला ना की तसंच वाटायला लागतं, म्हणून विचारच करायचा नाही. तसं नाही ग, 5 माणसं तर राहतो आपण या घरात. एखादं जरी नसलं ना तरी फार एकटं वाटतं मला. सवय होत जाते मग. हं? हं? अगं म्हटलं चल आता उशीर झालाय, जाऊन झोप. मंजिरी, खूप लळा लावला त्या पोरीने मला. फार दिवसांची ओळख नाही आमची, पण असं वाटतं की खूप वर्षांपासून ओळखतो आम्ही एकमेकींना. खरं तर लग्न होऊन एक नवीन अनोळखी मुलगी या घरात येणार नांदायला, जरा काळजीच वाटली होती मला. वाटत होतं की तिला हे घर आवडेल का, घरातली माणसं आवडतील का, रीतीभाती रुचतील का. तर मंजिरी आली आणि माझी सगळी चिंताच मिटवली त्या मुलीनं. अशी काही मिसळून गेली आपल्यामध्ये जशी दुधामध्ये साखर. मावशी आता खरंच खूप उशीर झालाय, तू जाऊन आराम कर. उद्या लवकर उठायचंय तुला आणि खूप लांबचा पल्ला गाठायचाय. तुळजापूर खूप मोठा प्रवास आहे. आत्या तर केव्हाची जाऊन झोपली सुद्धा. तू पण जा, आराम कर, नाही तर उद्या त्रास होईल तुला. हो बाई हो, पुढच्या जन्मी ना माझ्या पोटीच ये माझी मुलगी म्हणून. किती काळजी करतेस ग. बरं बाई, जाते झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. आणि तूही झोप आता. गुड नाईट. ही तर मंजिरीची लग्न आधीची डायरी आहे. हेच तर मी शोधत होते. या डायरीत मला नक्की काहीतरी सापडेल. प्रिया, ते तू यावेळी इकडे काय करतेस? आणि तू दार का नाही बंद केलंस? अगं तुलाच बघायला आलते. आणि तू यायला इथं काय करायलीस? शोधते मंजिरीचा भूतकाळ. अगं पण केवढा पसारा करायलीस ते. सत्यजित कधी बी येईल, त्याने बघितलं ना तर त्याला समज कळ, मग काय तुझी खैर नाही. आत्या, या खोलीतला कोपरान कोपरा मला माहितीये. ज्या वस्तू जिथे असतात ना तिथल्या तिथे ठेवीन मी. तू नको काळजी करू. म्हणा काळजी करू नकोस. तुला बोलायला काय जातं? इथं माझ्या जीवाला घोर लागून राहतो. हाय अंबे, आता तूच बघायलीस. ती बघेल काय बघायचं ते, आणि आता तू इथे बघण्यात वेळ नको वाया घाल. तू जा तुझ्या रूम मध्ये. सत्यजित, तो आला तर मी बघीन काय करायचं. येईल ना झोप.
हेच कसं नाही आहे? काहीतरी तरी सापडायला पाहिजे. कोणी तुला असेल ते ग्रीटिंग आणि त्यावरचा तो मेसेज? नाही, हे प्रकरण साधं सरळ नाहीये. कसं कसं कळणार हे सगळं? त्या ग्रीटिंगवर दिलेल्या नंबरवर फोन केला तर कोणी उचलत सुद्धा नाही. नाही, हा प्रकार काय आहे तो कळायला हवा. कारण भूतकाळ कळल्याशिवाय मंजिरी आणि सत्यजित मधलं अंतर वाढणार नाही. त्यामुळे हा भूतकाळ मला कळायलाच हवा. बाबा, म्हणून किती दिवसांनी मनू म्हणून हाक मारलीत बाबा. नाहीतर मी कुणाचे तरी मनू आहे हे मी विसरलेच होते. आता काय की आता आमची मनू कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी सून आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत तिच्यावर, साहजिकच आहे. पण मी मात्र माझ्या मनूला विसरू नाही शकलो कधीच. बाबा, खूप खूप आठवण येते हो. अगं मला तर तू अशी आता बागडत समोर येशील आणि मला कडेवर घ्या म्हणून मागे लागशील असंच वाटतंय. आणि मग तुम्ही म्हणाल, मनू कडेवर घ्यायला काय लहान राहिलीस का तू आता? बाबा, ही मी पहिल्यांदा गिरवलेली अक्षर आहेत ना? तुम्ही जपून ठेवली आहेत अजून? हो हो. अजूनही चॉकलेटसाठी हट्ट करणारी मुलं पाहिलीत ना की मला माझी मनू आठवते. बाबाचा हात घट्ट धरून रस्त्याने जाणारी मुलं पाहिली की मला त्यात माझी मनू दिसते. शाळेच्या गेटवरून बाबाला बाय करणारी मुलं पाहिली ना की त्यात मला माझी मनू दिसते. मोटरसायकलवर बाबाला घट्ट बिलकुल नकळत झोपी जाणारी मुलं पाहिली ना की माझी मनू मला दिसते. आणि पावसाळ्यात छत्री बाजूला सरून बाबाकडे भेजण्यासाठी हट्ट करणारी मुलं पाहिली की माझी मनू मला दिसते. एवढी आठवण येत होती तर निदान एखादा फोन तरी करायचा ना बाबा. नाही केला. काय की तुझं लग्न होऊन तुझा नवा संसार तू मांडलायस, त्यात मी म्हणजे काय जगराटी आहे. हळूहळू मागचं सगळं मागेच जात राहतं. मला मान्य करायला हवंय. आणि तू सुद्धा तुझ्या नव्या संसाराची स्वप्न पाहत आहेस, त्याच्यात मग मी कशाला म्हणून नाही केला फोन. बाबा प्लीज, परत असं कधीच नाही बोलायचं. नाहीतर मी नाही बोलणार. नाही, असं कधी नाही करायचं. आपलं ठरलं ना, लाईफ टाइम डील आहे ना आपलं. मग प्रॉमिस करा, यानंतर जेव्हाही तुम्हाला भेटावंसं वाटेल, माझी आठवण येईल, तुम्ही याल, फोन कराल मला. प्रॉमिस? तुला कधी कशाला मी नाही म्हटलंय? प्रॉमिस? Many loves, बाबा. हॅलो. हा, तुम्ही या नंबरवर फोन केला होतात ना? कोण बोलताय? हॅलो.
मंजिरी, तिकडे घरी सगळं ठीक आहे ना? हो. नाही म्हणजे तू इथे आरामच करायला आली आहेस का? अरे हो रे काका, तू समजतोस तसं काहीच नाहीये. नाही, ते जाणवलं मला सत्यजितरावांशी बोलल्यानंतर की सगळं काही ठीक आहे. पण उगीच एक मनात शंका आली म्हणून विचारलं, बाकी काही नाही. अरे नाही, उलट या सगळ्या गोष्टींचा मला विसर पडावा, माझ्या आयुष्यात काहीतरी चेंज यावा म्हणून यांनीच मला इकडे पाठवले. बरं, तुला आणखीन एक गोष्ट विचारायची होती. हो, विचार ना. काहीही न लपवता खरं खरं उत्तर देशील? काका, हा प्रश्न तू विचारला नसतास ना तरी सुद्धा मी खरंच उत्तर दिलं असतं. मंजिरी, तुझं लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुला कधी आशिष भेटलाय? म्हणजे त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट? काय काका, तू असं विचारू तरी कसं शकतोस? नाही, हे बघ, मी आरोप नाही करत आहे तुझ्यावर, पण तुझा माझ्यावर विश्वास नाही राहिला, हेच ना? अगं, असं काय बोलतेस वेड्यासारखं? मग तुझ्या आणि माझ्यात आशिषचा संबंध काय? कारण मी कोल्हापूरला आलो होतो तेव्हा एके ठिकाणी मला आशिष दिसला. हॅलो, हा, तुम्ही या नंबरवर फोन केला होतात ना? कोण बोलताय? हॅलो. हे बघ सत्यजित, मला जो माझा खूप चांगला मित्र होता तो सत्यजित परत हवाय. जेव्हा तू ते सगळं मागे टाकशील प्रिया, त्या दिवशी आपण बोलू. तू इथे काय करतेस? मंजिरी नाहीये ना म्हणून. मग मग काय नाही, मला माहिती होतं तुला पुण्याहून यायला उशीर होईल म्हणून म्हटलं तुला काही हवंय नकोय का ते बघावं. दूध आणू का तुझ्यासाठी? काही गरज नाहीये, जा तू इथून. सत्यजित प्लीज, तू माझ्याशी असं का वागतोयस? प्रिया, तुझ्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये. नको देऊस उत्तर, पण निदान माझ्याशी एका माणसासारखा तरी वाग. सत्यजित, मला माहितीये मधल्या काळात जे काही झालं ते मी मान्य करते ना, माझी चूक होती आणि मी सुधारण्याचा प्रयत्नही करते. पण तू जर असाच वागत राहिलास तर नाही जमणार मला. हे बघ सत्यजित, मला जो माझा खूप चांगला मित्र होता तो सत्यजित परत हवाय. प्लीज, आपल्यामध्ये जे काही झालं ते विसरून सगळं मागे टाकून आपण पुन्हा एकदा नव्याने मैत्री नाही करू शकत का? जेव्हा तू ते सगळं मागे टाकशील प्रिया, त्या दिवशी आपण बोलू. बाहेर जाताना दार लावून घे.